सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता मतदान कार्ड असणाऱ्या ग्राहकांसाठी आली आहे. मतदान कार्ड असेल तर 2 नव्या योजना सुरू झाल्या आहेत. आता 10,000 रुपयांचा लाभ मिळणार. हा लाभ घेण्यासाठी काय काय करावे लागणार, कोणता अर्ज करून हा लाभ मिळवायचा आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून कॉमेंटमध्ये तुमच्याकडे मतदान कार्ड आहे की नाही ते सांगायचे आहे. तर व्हिडिओला सुरू करूया. तर ज्या घरामध्ये मतदान कार्ड काढलेलं असेल आणि जी लोक मतदान करतात त्यांच्यासाठी 2 नवीन योजना या ठिकाणी आता सुरू झाल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या नव्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक लोकांना अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये पण कोणाचेही मतदान कार्ड काढले असेल, तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. आणि हे पैसे 15 ऑगस्टपासून वाटप होणार, अशी माहितीही समोर आली आहे. तर हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तर मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर सबस्क्राईब करा. आता राज्य सरकारच्या माध्यमातून मतदान कार्ड या कागदपत्रावरती गोरगरीब जनता मतदान करते आणि आतापर्यंत कोणती योजना न काढल्यामुळे 2 नव्या योजनांची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ मतदान कार्डावरती बघायला मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून आज हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे. बघा, 15 ऑगस्ट पासून सर्व नागरिकांना आता मतदान कार्ड काढले असेल तर याच्यावरती 15,000 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहेत. जशा प्रकारे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून म्हणजेच मोदी सरकारकडून 2,000 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना 1,500 रुपये दिले जातात. तशाच प्रकारे मतदान कार्डावरती 2 नव्या योजनांची घोषणा यामध्ये करण्यात आल्याची माहिती. यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार, कोणकोणत्या अटी शर्तीनुसार सरकारच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे, पात्रता कोणकोणत्या आहेत हे तुम्ही लक्षपूर्वक बघायचे आहे. मतदान कार्डावरती आता कोणताच लाभ आतापर्यंत या ठिकाणी मिळाला नव्हता. त्यामुळेच सरकारच्या माध्यमातून गोरगरीब नागरिक मतदान करतात. त्यामुळे त्यांना 15,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. तर तुम्हाला यासाठी अर्ज कोणता करायला सांगितला आहे, कुठे जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि हा अर्ज कोणत्या पद्धतीचा आहे, ही सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आता सांगणार आहे. तुम्हाला अर्ज भरण्यासाठी 100 ते 200 रुपये पर्यंत खर्च लागू शकतो आणि अर्ज भरल्यानंतर अगदी मोजक्या दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती हा लाभ जमा होणार आहे. त्यामुळे पुढील 2 मिनिटे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे. आता तुम्हाला माहिती असेल, शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2,000 रुपये सरकारच्या माध्यमातून वाटले जातात. लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला मिळते. त्यानंतर शेतकरी कुटुंब असेल तर पीक विमा सरकार तुम्हाला मोफतपणे देते. सरकार या ठिकाणी कायम काही ना काही तुम्हाला योजनेच्या माध्यमातून पैसे नेहमीच वाटप करते. तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत मतदान कार्डावरती लाभ मिळाला नाही. त्याचं कारण याचा अर्ज तुम्हाला आतापर्यंत भरता आला नाही, त्यामुळे तुम्हाला हे पैसे आले नाही. त्यामुळे आता मतदान कार्डावरती 15,000 रुपयांचा लाभ सरकार या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. परंतु सर्वच बँकांमध्ये हा लाभ मिळणार नाही, कारण हा केंद्राचा लाभ आहे. त्यामुळे फक्त या 12 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हा लाभ देण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये 12 बँका सरकारद्वारे सांगण्यात आल्या आहेत. त्या बँकेची नावे मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ज्या नागरिकांस खाते आहे, फक्त त्यांनाच या 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. मग हा लाभ कसा मिळवायचा, आता यासाठी अर्ज कसा भरायचा हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे. राज्यातील 1,40,00,000 लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला मी बँका सांगते ज्यामध्ये हे पैसे येणार आहेत. या 12 बँकांची लिस्ट आहे, ती कान देऊ नये का. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. या बँकामध्ये ज्या नागरिकांचे खाते आहे त्यांना हे पैसे येणार आहे आणि मतदान कार्ड असेल तर त्यांनी सुद्धा तयार राहायचं आहे. तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून 15,000 रुपयांचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे, यासाठी अर्ज कुठे भरायचा आहे, अटी पात्रता यामध्ये सरकारच्या माध्यमातून काय काय सांगण्यात आल्या आहेत, कोणकोणती कागदपत्र सरकारने तुम्हाला सांगितलेत. कारण कागदपत्र आता असेल तरच चेकिंग करून तुम्हाला हा तर कोणत्या योजनेअंतर्गत हा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता, सरकारच्या माध्यमातून 2023 या 3 वर्षांच्या पाठीमागे एक नवीन योजना घोषित करण्यात आली होती. परंतु तुमचं लक्ष नसल्यामुळे हा लाभ तुम्हाला आतापर्यंत मिळाला नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 2023च्या एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली होती. नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन सुद्धा झालं होतं आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. 15,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून कसा मिळवायचा आहे, तर बघा कोणत्या नागरिकांना हा लाभ मिळणार आहे आणि वयाची अट काय आहे का. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे कसे जमा होतील. तात्काळ पैसे जमा होण्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागेल,
तर यावर मी सविस्तर माहितीसह नवीन व्हिडिओ बनवणार आहे. त्यामध्ये मी A to Z माहिती सांगणार आहे, की अर्ज कधी भरायचा, लास्ट डेट काय आहे आणि पैसे किती दिवसामध्ये